आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरालाइफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरालाइफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। शेतकरी विविध तालुक्यातून हे पंढरपूरकडे निघालेले आहेत। नामदेव पायरीपर्यंत आम्ही जाणार आहोत। तिथं अगोदर सभा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत गेले 2 वर्ष झालं शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित तो रद्द करण्यासाठी लढा देत आहे। याचबरोबर 13 जिल्ह्यांची साथ कोल्हापूर जिल्ह्याच्या लढ्याला मिळालेली आहे। 2 वर्ष झालं देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकार जे आहे हा महामार्ग रद्द करत आहे। आमच्या लढ्यामुळे त्यांना तो महामार्गाचा जी अलाइनमेंट आहे ती बदलण्यास भाग पडली, पण सरकार जे आहे अहंकारापोटी हा महामार्ग रद्द करत नाही। हे सरकार जे आहे कंत्राटदारांच्याकडून चालवले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। मागील वर्षी देखील जे शेतकऱ्यांचे बहुजनांचं श्रद्धास्थान आहे विठ्ठल रुक्माई या ठिकाणीही शेतकऱ्यांनी जाऊन साखळे घातले होते। त्यामुळे सरकारला भाग पडले होते की त्यांनी अलाइनमेंट बदलावी। आता 2 वर्षानंतर देखील रद्दची आमची जी मागणी आहे ती सरकार ऐकायला तयार नाही। आषाढ एकादशीला 25 तारखेला मुख्यमंत्री जे असतात ती सरकारी पूजा त्या विठ्ठल रुक्माईची करत असतात। आम्ही 8 दिवस अगोदर म्हणजे आज जातोय आणि आम्ही मेळावा घेऊन नामदेव पायरीपर्यंत जाऊन विठ्ठलाला साखळे घालतोय आणि हीच मागणी करतोय की या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्या। 8 दिवस आहेत, 8 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस सद्बुद्धी यावी आणि आज निर्वाणीचा इशारा देतो की आषाढ एकादशीच्या दिवशी विठ्ठल भक्त सगळे शेतकरी आहेत, या सगळ्या शेतकऱ्यांचे जे आहे संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे, त्यांना दिलासा दिला पाहिजे आणि आषाढ एकादशीच्या दिवशी देवेंद्र फडणवीसनी हा महामार्ग रद्द केल्याची घोषणा केली पाहिजे। नसेल तर आजचा हा जो लढा आहे हा फक्त ट्रेलर आहे। येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसना महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रवेश शेतकरी करू देणार नाही, इथपर्यंत आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवतो।